या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर. महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107. आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा प्रकरणाची ज्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. संतोष देशमुख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी आता एक वेगळंच वळण घेतलं आहे. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी केंद्रस्थानी आले आहेत. या प्रकरणाचं नेमकं गांभीर्य काय? या वक्तव्यामागे राजकीय उद्देश आहेत का? आणि या सगळ्याचा परिणाम महिला कलाकारावर कसा होतोय? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. सर्वात आधी जाणून घेऊया संतोष देशमुख हत्याकांडाचं नेमकं प्रकरण. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा संबंध थेट मंत्री धनंजय मुंडेशी जोडला आणि त्यांना या हत्येचा मास्टरमाइंड ठरवलं. यासोबतच त्यांनी एका गंभीर आरोपाची मालिका मांडली. धस यांच्या म्हणण्यानुसार अवैध जामीन बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं. या संदर्भात त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदनाचा उल्लेख केला. परळी पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पद्धतीवर त्यांनी टीका केली. मात्र त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रभर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ती खूपच भावुक झाली होती आणि तिने स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा निराधार आरोपांमुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय. ती म्हणाली, महिला कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरात जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे, पण आमचं नाव राजकारणासाठी वापरणं ही निंदनीय गोष्ट आहे. कलाकारावर असे आरोप करणं म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं आहे. मी स्वतःच्या कर्तृत्वावर यश मिळवलं आहे आणि मला राजकीय कुबड्यांची गरज नाही. तिने सुरेश धस यांच्यावर जाहीर माफी मागण्याची मागणी केली. इतकंच नव्हे तर महिला आयोगाकडे तक्रार दाखल करत कायदेशीर कारवाईची मागणीही केली. प्राजक्ता माळीच्या या संतापानंतर सुरेश धस यांनी आपल्या विधानांचा बचाव केला. ते म्हणाले, मी काही चुकीचं बोललो नाही. मला फक्त सांस्कृतिक कार्यक्रमावर खर्च होणाऱ्या अवैध पैशांचा उल्लेख करायचा होता, परंतु यातून कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मी माफी मागणार नाही. सुरेश धस यांनी हेही स्पष्ट केलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणाहून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दामून चर्चा इतरत्र नेली जात आहे, पण त्यांचे वक्तव्य आणि त्याचा महिला कलाकारावर होणारा परिणाम अनेकांना खटकतोय. या प्रकरणावर प्राजक्ता माळीने एका महत्वाच्या मुद्द्याला हात घातला. तो म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतील महिलांना नेहमीच सॉफ्ट टार्गेट बनवलं जातं. तिचं म्हणणं आहे की महिला कलाकारावर अशी टीका करणं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करणं आहे. चित्रपट सृष्टीतील महिलांवर आरोप करणं किंवा त्यांना राजकारणात ओढणं हा महाराष्ट्रापुरता मर्यादित प्रश्न नाही. याआधीही अनेक अभिनेत्री राजकीय आरोपांच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो, कला क्षेत्राला आणि त्यातील महिलांना नेहमीच अशी वागणूक का दिली जाते? या प्रकरणावर अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महिला कलाकारावर अशा प्रकारच्या आरोपांची चर्चा होणे अत्यंत खेदजनक आहे. सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या प्रकरणावर आवाज उठवला आहे. त्यांनी प्राजक्ता माळीच्या बाजूने उभं राहत महिला कलाकारांच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा मुद्दा आहे की अशा वादामुळे मुख्य विषय बाजूला राहतो आणि राजकारण्यांना आपले उद्देश साधता येतात. सध्या या प्रकरणावरून महिला कलाकारांचा सन्मान, राजकीय जबाबदारी आणि मीडिया ट्रायल यावर चर्चा सुरू झाली आहे. या वादाचा मुख्य परिणाम असा होऊ शकतो की कलाकार भविष्यात राजकीय कार्यक्रमापासून दूर राहू शकतात. तसंच महिलांचा सन्मान राखण्यासाठी काही नवीन कायदे किंवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की या वादामुळे संतोष देशमुख हत्याकांडावरून लक्ष विचलित केलं जातंय का? कारण सुरुवातीला या प्रकरणाने जो खरा मुद्दा मांडायचा होता तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. तर या संपूर्ण वादावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला असं वाटतं का की महिला कलाकारावर आरोप करणं बंद झालं पाहिजे आणि संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासाला योग्य दिशा मिळावी असं आपल्याला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये जरूर कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं.